कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा जा, तू हे प्रकरण आता तुझ्या पद्धतीने हाताळ आणि त्या निर्लज्ज माणसाला धडा शिकवू नये। डिप्पर, तू आपल्या गँगला आणि त्या मुलींना कॉलेजला यायला सांग। आज त्या माणसाची शिकार तर होणारच। येते मी। नीट जा, सांभाळा रे। हो ते खूप घाबरले, काय टेन्शन मध्ये आहे. शिवा बघून घे। सगळ्यांनाच कळत नाही काय करावं। हे बघा, तुम्ही काळजी करू नका, मला सगळं कळलंय। आपण करूया काही। हा, तुम्ही चला माझ्या बरोबर। अहो कुठे चाललाय? गाडी बाहेर घ्या, आज जाऊ शकत नाही। थांबा जरा, तुमचे प्रोफेसर साबळे कुठे? सर मला माहित नाही कुठे आहेत। तुमच्याशी इज्जतीत बोलते ना, इज्जतीत उत्तर द्यायचं। कुठे आहेत साबळे? ते असेंब्ली हॉल मध्ये आहेत, कार्यक्रम सुरू आहे। आपण इज्जतीत बोल ला। डिप्पर, काय झालंय? शिवा, आपल्या एरियातल्या मुलीला ना एका शिक्षकाने चुकीच्या पद्धतीने हात लावले। शिक्षकाने? एका शिक्षकाने असं करावं, हे कसं शक्य आहे? आणि एका माणसामुळे ना अख्खा पेशा बदनाम होतो। शिवा, हे काय पहिल्यांदा नाही घडत आहे। त्या शिक्षकाने धमकी दिली पोरींना नापास करायची आणि त्यांना लाडी गोडी करून हात लावायचा प्रयत्न करतो तो। अरे पण याआधी कोणी कंप्लेंट का नाही केली? घाबरतात ना त्या। करायचं काय त्यात? काकू, आपल्याला वाटतं आपला समाज खूप पुढे चाललाय, पण असं काहीच नाहीये। ज्या मुलीसोबत हे घडलं, त्या मुलीकडे ज्या नजरेने लोक बघतात ना, त्या नजरेचीच भीती वाटायला लागली तिला। काय आमच्या वस्तीतली मुलगी आहे ना, म्हणून आम्हाला समजले। अशा किती मुलीसोबत काय काय घडत असेल आपल्याला काय माहित। या सगळ्यात त्या मुलीची काहीच चूक नाहीये। ती शांत बसून राहिली, तिच्या आई वडिलांनी पण तेच केलं। काय शेवटी मुलीचंच नाव बदनाम होणार ना। शिवा, तुझं शिक्षण पण थांबवलं ग तिच्या घरच्यांनी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।